नमस्कार मंडळी. कुकिंग विथ सारिकामध्ये आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यातलं सर्वात आवडतं गोड पक्वान्न गाजर हलवा. कमी साहित्य, सोपी पद्धत आणि अप्रतिम चव अशी ही खास रेसिपी नक्की पहा आणि घरी करून बघा. चला तर मग साहित्य बघूयात. इथं मी 1 किलो गाजर किसून घेतले आहेत. 7 ते 8 टेबलस्पून तूप, काजू आणि बदामाचे काप, अर्धा लिटर दूध तापवून थंड करून घेतले, वेलची पावडर, 125 ग्रॅम खवा आणि 250 ग्रॅम साखर घेतली आहे. आता मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात टाकून घेते 2 ते 3 चमचे तूप. तूप गरम झालं की काजू आणि बदामाचे काप छान रोस्ट करून घेऊयात. आता त्यात घालून घेऊयात गाजराचा कीस. इथं गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि थोडा वेळ गाजराचा कीस परतून घेऊयात. आता त्यात उरलेलं सगळं तूप टाकून छान 5 ते 7 मिनटं परतून घेऊयात. परतून घेतल्यावर त्यात ॲड करूयात दूध आणि दुधामध्ये आता गाजराचा कीस आपल्याला 10 मिनटे छानपैकी शिजवून घेऊयात. गॅसची फ्लेम आता मीडियम करूयात आणि यावर झाकण ठेवून शिजवून घेऊयात. आता मी त्यात खवा टाकून घेतलाय एक 10 मिनिटानंतर आणि तोही त्याच्यात आपण आता एकजीव करून घेऊयात. खव्याच्या काही गुठळ्या असतील तर त्या मोडत मोडत आपल्याला 5 ते 7 मिनटं आणखी शिजवून घ्यायचे. त्यात लगेच साखर घालायची नाही आपल्याला. साखरेमुळे हलवा चिकट होतो. एक 5 ते 7 मिनिटानंतर सगळ्यात शेवटी आपण त्यात साखर घालून घेऊयात आणि ती छानपैकी मिक्स करून घेऊयात. अगदी थोडंसंच दूध शिल्लक असताना त्यात साखर घालून घ्यायची आणि याला घट्टसरपणा येईपर्यंत परतत राहायचं. आता वेलची पूड टाकून घेऊयात आणि तयार आहे आपला गाजर हलवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा.